नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 43वा दिवस आणि या चॅलेंजमध्ये आपण आज जसं की करतोय की जे अपोजिट मसल आपण हिट करत होतो, तर ते आपण चेंज करून सध्या आपण आलो आहोत की कम्प्लिटली मसलवरती फोकस करून स्पेसिफिक मसलची डेव्हलपमेंट आपण करण्यासाठी पुन्हा एका स्ट्रेंथ बेस्ड आपण गोष्टींवरती शिफ्ट झालो आहोत. म्हणजे जसं की स्टार्टिंगचे जवळपास 30-35 दिवस आपण कम्प्लिटली फॅट लॉसवरती फोकस करून इपॉक इफेक्ट जास्त जनरेट करण्याचा प्रयत्न करत होतो आणि सर्किट ट्रेनिंग जी काही करता येईल त्याच्यावर आपण फोकस करत होतो. पण काल परवापासनं एक वेगळा पॅटर्न आपण एक फॉलो करायचा प्रयत्न करतोय की याच्यामध्ये आतापर्यंत जे टेक्निक्स आपण फॉलो केल्या आहेत त्याच्या सोबत सोबत एक प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करत जी स्ट्रेंथ आपण थोडीशी फार कमी झाल्याचा एक थोडासा प्रत्यय येत होता, तर त्या गोष्टींना आपण रिकवर करून आता पुन्हा रिसायकल करत त्या स्ट्रेंथला वापस आणण्याचा प्रयत्न करतोय. सप्लिमेंट असतील, न्यूट्रिशन असेल, या गोष्टींचा पण खूप जास्त ते सपोर्ट आपल्याला मिळतोय. आणि म्हणूनच जसं की काल पण बॅकच्या वर्कआउटमध्ये जेव्हा आपण हिट करत होतो, तर तेव्हा डेडलिफ्टची जनरली आपण आता आपण जेवढा पण एक्सरसाइज केला तर तेव्हा 12 रेप मॅक्स वरती आपण एक्सरसाइज परफॉर्म केल्या. पण काल मात्र आपण 3 रेप मॅक्स 5 रेप मॅक्स या प्रपोजमध्ये एक्सरसाइज वर्कआउट कम्प्लीट केलं. सो थोडासा पॅटर्न जो आहे तर तो थोडासा आता बदलतोय हे आपल्याला जाणवत आहे. आज दिवस होता चेस्टसाठीचा. सो चेस्टमध्ये आज मी सुरुवात केली डिक्लाइन बेंच प्रेसपासून. आज जवळपास 3 सेशन नंतर मी आज बार यूज केला आणि ते सुद्धा मी जनरली 15 ईच साईड म्हणजे 30 आणि 20-50 किलोचा बेंच प्रेस सेट करत होतो आणि त्याच्यामध्ये 12 रेप मॅक्स 15 रेप मॅक्स इथपर्यंत त्याला घेऊन जात होतो. पण आज थोडंसं वेट वाढवलं, 17-17.5 किलो ईच साईड म्हणजे जवळपास 55 किलो आज बेंच प्रेस सेट केलं आणि त्यामध्ये जे रेप्स होते तर थोडेफार कमी झाले. पण कन्सिस्टंटली तिन्ही पण सेटला मी 10 रेप मॅक्स सेट केले आणि त्यामुळे ते तेवढं वर्थ इट होतं. कारण की आपण लोड वाढवतोय तर आता रेप्स कमी झाले पाहिजे असाचा अर्थ होत नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीवर खूप जास्त कॉन्शियसली लक्ष देतोय आणि म्हणून थोडं 2.5 किलो म्हणजे 5 किलो जरी वाढलं तरी सुद्धा आपण ॲटलिस्ट 10 रेप्सच्या पुढेच असणार आहोत. ही गोष्टीची मी खूप जास्त काळजी घेतोय. डिक्लाइन बेंच प्रेस केल्यानंतर मी आज फ्लॅट बेंचवरती रॉड हिट बार हिट करण्याऐवजी मी मशीनवरती चेस्ट प्रेस हिट केलं. कारण की कंट्रोल्ड मुवमेंट्स होणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण एक हायपरट्रॉफीच्या गोलनुसार जेव्हा आपण बघतो एक्सरसाइजेसकडे, तर तेव्हा मशीनवरच्या मुवमेंट आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरतात आणि म्हणूनच मी दुसरी एक्सरसाइज जी होती तर ती आज मी केबलवरती करण्याऐवजी किंवा मी बेंचवरती करण्याऐवजी ती मशीनवरती केली. तिसरी एक्सरसाइज जी केली तर ती मी केबल क्रॉसओव्हर केली. त्यानंतर मग इन्क्लाइनसाठी इन्क्लाइन बेंच प्रेस, त्यानंतर स्कूप अप, एक पॅटर्न फॉलो केला पूर्ण एक्सरसाइजेसचा चेस्टसाठी. मग चेस्ट कम्प्लीट झाल्यानंतर मी ऑब्व्हियसली शिफ्ट झालो शोल्डरकडे. शोल्डर वर्कआउट करत असताना मी साईड बाय साईड ॲप्स पण कव्हर करून घेतले. शोल्डरमध्ये ऑब्व्हियसली ओव्हरहेड प्रेस. आज जवळपास 3 सेशन नंतर मी स्टँडिंग ओव्हरहेड प्रेस केलं. कारण की 2 सेशनपर्यंत आपण जे शोल्डर होतं तर ते आपण लेग्स सोबत हिट करत होतो. त्यामुळे ऑलरेडी कोर मसल जे तर ते खूप जास्त फटिक होत होते आणि त्यामुळे लेग्समध्ये सुद्धा स्ट्रेंथ नसायची की आपण उभे राहून एक्सरसाइज परफॉर्म करू शकतो. पण आता जेव्हा आपण फक्त चेस्ट सोबत शोल्डर हिट करतोय तर तेव्हा आपल्याकडे ती ऑथॉरिटी आहे, तेवढा वेळ आहे की आपण प्रॉपरली शोल्डरला पण तेवढाच फोकस करून हिट करू शकतो. आणि म्हणूनच आज जे शोल्डर होतं तर ते मी स्टँडिंग ओव्हरहेड प्रेस हिट केलं. स्टँडिंगमध्ये थोडंफार वजन कमी जातं, त्यामुळेच 12.5 किलो आणि 15 किलो एवढंच वेट हिट केलं आणि त्यामध्ये 12 मॅक्स ऑब्व्हियसली एवढंच घेतलं. कारण की शोल्डरच्या जेवढा पण एक्सरसाइज आहे त्यामध्ये आपण कधीच 5 रेप मॅक्स 3 रेप मॅक्स 8 रेप मॅक्स या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. कारण की इथे हा जो जॉईंट आहे शोल्डरचा तो खूप जास्त क्रिटिकल जॉईंट आहे. त्यामुळे तिथे रिस्क घेणं ही खूप धोकादायक गोष्ट ठरू शकते. कारण की इंजुरी चान्सेस खूप जास्त आहे. बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, त्यामुळे तिथे आपल्याला रिस्क घ्यायला पुरणार नाही आहे. त्यामुळे कधीच 12 रेप मॅक्स 15 रेप मॅक्सच्या खाली येणं हे रिकमेंडेबल नाही आहे आणि ते मी कधी करणार सुद्धा नाही आहे. तेच झालं. त्यानंतर मी जसं की कोर घेतलं. सो काल मी ऑब्लिक्स कव्हर केले होते. आज मी फ्रंटल पार्ट येतो तो कव्हर केला. शोल्डरमध्ये जसं की ओव्हरहेड प्रेस, त्यानंतर मी फ्रंट रेझिस्ट केले, लॅटरल रेझिस्ट केले. लॅटरल रेझिस्ट सुद्धा आज डंबेल्सवरती केले. सो एक व्हेरिएशन बेस्ड एक्सरसाइज सुद्धा मी करतोय. त्यात सेम एक्सरसाइजेस फक्त कधी केबलवरती कधी डंबेलवरती. कारण की त्यामधनं दोन्हीकडनं जे आपल्याला फायदे मिळणार तर ते दोन्ही पण कव्हर करणं खूप जास्त गरजेचे आहे. असं कधीच नाही आहे की एक्सरसाइज खूप जास्त गरजेची आहे किंवा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि दुसरी काहीच नाही आहे. या गोष्टी व्हायला नको. त्यामुळे आपण कम्प्लिटली दोन्ही एक्सरसाइजकडनं जेवढे फायदे घेता येतील तेवढे फायदे घेण्याचा प्रयत्न करतोय. शेवटला हिट केले ट्रायसेप्स. ट्रायसेप्ससाठी डबल बार हिट केला आणि त्यानंतर मी ट्रायसेप एक्सटेन्शन म्हणजेच आपल्या एल्बो एक्सटेन्शन हिट केलं आणि एवढं करून वर्कआउट थांबवलं. आज वर्कआउट जे होतं तर जवळपास 1 तास 40 मिनिटांपर्यंत चाललं
पण यामध्ये आज खूप व्हेरिएशन हिट केले, म्हणजे चेससाठीचे डिक्लाइन असेल, फ्लॅट असेल, टेबल क्रॉसओव्हर, इन्क्लाइन, स्कूप अप, ओव्हरहेड प्रेस, लॅटरल रेजेस, फ्रंट रेजेस, त्यानंतर ट्रायसेपच्या 2 एक्सरसाइजेस, म्हणजे जवळपास 3, 6, 9 म्हणजे 10-11 एक्सरसाइजेस हिट केल्या आणि प्लस ॲप्सच्या 3 म्हणजे जवळपास 12-13 एक्सरसाइज हिट केल्या. सो एवढ्या वेळामध्ये तेवढं करायला तेवढा वेळ ऑब्व्हियसली लागणारच आहे. पण जे प्री वर्कआउट ते स्ट्रॉंग असल्यामुळे बॉडीमधले एनर्जी लेवल्स तर त्या हाय राहत आहेत. प्री वर्कआउटमध्ये ग्लुकोज घेतल्यामुळे ते सुद्धा खूप जास्त फायदेशीर राहतं. क्रिएटिन ऑब्व्हियसली हेल्प करत आहे पूर्ण ओव्हरऑल वर्कआउटमध्ये. त्यामुळे जी काय स्ट्रेंथ येतं ती मला थोडीफार का असेना वाढल्यासारखी वाटते आणि एक पुश मिळते असं वाटतंय बॉडीकडनं. सो त्या गोष्टीमुळे खूप जास्त आनंदी आहे. आज बाकीचा जो डाएट होता तर तो कम्प्लिटली फॉलो करण्यात आला आणि रेस्ट पण येतं ते पण प्रॉपर होतं आहे. त्यामुळे छान वाटतंय. आज संध्याकाळी स्विमिंगसाठी गेलो होतो, त्यामुळे 2-3 दिवस झाले मागच्या कार्डिओ होत नव्हता, त्यामुळे आज जेवढी काही कसर होती तर ती आज काढून घेतली. सो त्याच्यामुळे आज बॉडी थकल्यासारखी वाटते. आता उद्या लेग्स डे, सो लेग्स डे बेस्ट डे, त्यासाठी तयार होऊयात. आजसाठी एवढंच, थांबूया तिथे. उद्या भेटूयात, तोपर्यंत आराम करा, मी पण आराम करतो. थँक्यू, धन्यवाद.